निराधार व्यक्तींना आधार देणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी एका अनाथ व्यक्तीवर अंतिम संस्काराची प्रक्रिया बुधवारी सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमी येथे केली। वन फिरून आपले जीवन काढत असणारे अनाथ वृद्धांचा मृत्यू झाल्यावर अंतिम संस्कार कोण करणार हा प्रश्न पडला होता। समाजसेवेची नेहमी तळमळ असणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी अंतिम संस्कार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली। गेल्या काही दिवसापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध अण्णासाहेब चंदगड हे आजारी होते। त्यांना उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते, पण त्यांच्यावर उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला। पण या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यास कुणीच पुढे आले नव्हते। समाजसेवेला वाहून घेतलेल्या माधुरी जाधव पाटील यांनाही माहिती कळताच क्षणाचा विलंब न लावता या निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी मृतदेह शववाहिकेतून सदाशिवनगर स्मशानभूमी येथे नेऊन अंतिम संस्कार केला। स्वखर्चातून अंतिम संस्कार करणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील ही बेळगावातील पहिली महिला आहे। यांच्यासोबत स्मशानभूमी येथे नेहमी सेवा बजावणारे शंकर इराप्पा कोलकार यांनी या अंतिम संस्कार कार्यात हातभार लावला। यावेळी महानगरपालिका केंद्रातील संयोजक रावसाहेब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांचे कौतुक केले। ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ದಿನಾಂಕ 13 ಮಾರ್ಚ್ 2024 ಬಂದಿದ್ದವರು ಇವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದಾಗ ಬಹಳ ಅಸ್ವಸ್ಥರಾಗಿ ಕಂಡು ಬಂದ ಕಾರಣ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಲಾಯಿತು। ಸುಮಾರು 7 ದಿನಗಳ ಕಾಲ ಅಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಿಸಿದೆವು, ಆದರೂ ಅದು ಉಪಚಾರ ಫಲಿಸದೆ ದಿನಾಂಕ 18ರಂದು ರಾತ್ರಿ 11 ಗಂಟೆಗೆ ಇವರು ಮೃತರಾಗಿದ್ದಾರೆ। ಇವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವಿಳಾಸ ಹಾಗೂ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಇವರನ್ನು ನಿರಾಶ್ರಿತ ಅನಾಶ್ರಿತ ಎಂದು ಕಂಡು ಬಂದ ಕಾರಣ ಇವರಿಗೆ ಮಾಧುರಿ ಸೇವಾ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರು ಇವತ್ತು ಸದಾಶಿವ ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ। ಇದು ಒಂದು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹೀಗೆ ಇವರು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗಲಿ ಅಂತ ತಾವು ದೇವರಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ನಿರಾಶ್ರಿತ ಆಶ್ರಯ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ, ರಾವಸಾಹೇಬ್ ಸರ್।